सार्वजनिक गणेश उत्सवात गटातटाचं राजकारण येऊ नये, विघ्नहर्त्याचा उत्सव एकोप्यानं साजरा व्हावा या उद्देशानं एक गाव एक गणपती संकल्पना पुढे आली आहे। पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील 25 गावांमध्ये यावर्षी एक गाव एक गणपती मोहिमेला प्रतिसाद मिळालाय, तर 15 गावं डॉल्बी मुक्त झाली आहेत। पन्हाळा तालुक्यातील काही गावात एक गाव एक गणपती आणि डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा होतो। कळे पोलिसांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिलंय। सामाजिक सलोखा वाढवणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 56 गावं आहेत, तर 150 मंडळांनी गणेश उत्सवासाठी परवानगी घेतली आहे। यापैकी 25 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे, तर 15 गावांमध्ये डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा होतोय। तालुक्यात कोडोली, कळे आणि पन्हाळा अशी 3 पोलीस ठाणी आहेत। कळे पोलीस ठाण्याच्या वतीनं एक गाव एक गणपती आणि डॉल्बी मुक्त गाव उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यामुळे तालुक्यात ही मोहीम राबवण्यात कळे पोलीस अग्रभागी आहेत। शांतता, सामाजिक सलोखा आणि एकतेची भावना जपणाऱ्या या गावांना पोलीस दलातर्फे प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी सांगितलं। आणि त्या अनुषंगाने आम्ही गणराय अवॉर्ड सुद्धा सुरू केलेला असून जी चांगली मंडळ आहेत, ज्यांचे चांगले देखावे असणार आहेत, त्यांना आपण गणराय अवॉर्डचे सुद्धा सन्मानित करणार आहे। माझं सर्व गणेश मंडळांना आवाहन आहे की सगळ्यांनी डॉल्बी मुक्त, पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे आणि समाजामध्ये जागृती करणारे देखावे सादर करणारे असा एक गणेशोत्सव साजरा करावा आणि ह्या गणेशोत्सव सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्साहाने साजरा करावा। आकर्षक गणेश मूर्ती, मनमोहक रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा सण 25 गावांमध्ये एकतेचं प्रतीक बनलाय। पन्हाळा तालुक्यातील या 40 गावांनी घालून दिलेला हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे। बी न्यूजसाठी कळेहून किरण मस्कर।